हॅलो, नमस्कार. मी कविता. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या टेरेस गार्डनवरती. तर बघा, आपल्या किती मस्त छान आता भाज्या तयार झालेल्या आहेत आणि आज आपण भरपूर भाज्यांची तोडणी करून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण टमाटर तोडून घेऊया. तर भरपूर पिकून गेलेले आहेत आपले टमॅटो. तर आज सर्व टमॅटो मी काढून घेणार आहे. तर एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही टेरेसवर भाज्या लावतात, तर तुम्हाला भाज्या मार्केटमधून आणण्याची गरज पडत नाही का? तर असं नाही, ज्या भाज्या मी लावू शकत नाही त्या मला बाजारातून आणाव्या लागतात. कांदे, बटाटे. पण मी ज्या टेरेसवर भाज्या लावते ती जास्त प्रमाणात लावत असते. म्हणजे की टमॅटो लावलेले आहेत मी एका बाल्टीत न लावता 4-5 बाल्टींमध्ये लावलेले आहेत. म्हणजे मला आठवड्याभर जेवढी टमॅटोची किचनमध्ये गरज असते तेवढे टमॅटो या 4-5 झाडांमधून मिळून जातात. आणि ही बाजारात मिळतात त्या पद्धतीचे टमॅटो नाहीत. ही देशी अशी गोल आंबट गोड चवीची टमॅटो आहेत. ही चवीला खूप अप्रतिम असतात. ज्यांनी ही टमॅटो खाल्ली ती बाजारातून टमाटे घेणे विसरून जातील. की छान चवीला ही टमॅटो आहेत. मी तुम्हाला सांगितले होते मागच्या एका व्हिडिओमध्ये की या टमॅटोचं बी माझ्या मैत्रिणीने मला दिले होते. 3 वर्षापूर्वी मला हे टमॅटोचं बी तिने दिलं होतं. 3 वर्षापासून मी हे बी घरीच तयार करते आणि त्याचीच रोपे तयार करून टमॅटोही लावत असते. सुद्धा जर तुम्हाला देशी वाण कुठं मिळत असेल तर ते लावून पहा. आणि बाजारात ज्या भाज्या मिळतात आणि आपण ज्या भाज्या लावतो देशी त्याचा किती फरक असतो, चवीचाही फरक असतो. आणि शिवाय आपण या ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवत असतो. कुठलीही केमिकल खते आणि फवारणी आपण या भाज्यांवर करत नाही. ऑर्गॅनिक पद्धतीनेच या भाज्याची आपण लागवड करत असतो. पहा, आपल्या मस्त एवढे टमॅटो तोडून झाले आहेत. त्यानंतर आपण पालक तोडून घेऊया. तर मी तुम्हाला आज चॅलेंज देऊन सांगते. आजचा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरी एखादी तरी भाजी लावायचा विचार करणार किंवा लावणार. हे कसं काय बरं? तर पहा, ही पालक मी कशात लावली आहे. ही पालक मी कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठ्याच्या एका बॉक्समध्ये लावलेली आहे. बऱ्याच मैत्रिणी सांगत असतात की आमच्याकडे कुंड्या रिकाम्या नाहीत आणि ग्रो बॅग अवेलेबल नाही, तर मग आम्ही भाज्या कशात लावायच्या? त्याचं उत्तर पहा की या कार्डबोर्डमध्ये आपण पालक लावलेले आहे आणि पालक किती छान हिरवीगार आणि भरपूर प्रमाणात आपल्याला याच्यातनं पालक मिळणार आहे साईज मोठी असल्यामुळे. पुठ्ठ्याचा बॉक्स वापरून आपण भाज्या कशा लावायचा त्याचा देखील मी व्हिडिओ केला आहे. तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तो तुम्ही नक्की पहा. म्हणजे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कार्डबोर्डमध्ये भाज्या लावणार. पुठ्ठ्याचे बॉक्स, तेलाच्या बरण्या आणि बकेट या सर्व प्रकारच्या वेस्ट मटेरियलमध्ये सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात का होईना ऑर्गॅनिक भाज्या घरी लावू शकतो. तर पहा, आपल्या एवढ्याशा कार्डबोर्डमध्ये किती मस्त हिरवीगार भरपूर अशी पालक आपल्याला काढून झालेली आहे. त्यानंतर आपण शोप तोडून घेऊया पालकमध्ये टाकण्यासाठी. तर पहा, आपली शोपसुद्धा एकदम मस्त तयार झालेली आहे. पालकच्या भाजीत शोप टाकली तर पालकची भाजीची चव अजून वाढते. तर मी नेहमीच पालकसोबत शोपसुद्धा लावत असते. जर आपल्याला गॅस अपचन जास्त होत असेल तर शोप खावी, नाहीतर त्याचे पाणी उकळून प्यावे. म्हणजे तुम्हाला जर जास्तच ॲसिडिटी किंवा अपचनचा त्रास होत असेल तर तो कमी होत असतं. डायजेशन शक्ती वाढत असते शोप खाल्ल्यामुळे. तर हिला मी शोपच म्हणते. मला असं वाटते की अजून काही वेगळं नाव असू शकतं या भाजीचे. पहा, आपली मस्त हिरवीगार आणि ताजी ताजी शोपसुद्धा काढून झालेली आहे. त्यानंतर आपण मिरच्या तोडून घेऊया. मिरचींचे झाडे देखील मी 3 बकेटमध्ये लावलेले आहेत. जेवढी काही आपल्याला मिरची लागत असते तेवढी मिरचीची रिक्वायरमेंट पूर्ण होईल. भरपूर दिवस झाले मिरचीचे झाडे लावून, तरीसुद्धा आता याला भरपूर मिरच्या लागत आहेत. मिरच्याही तेवढ्याच लागतात आणि फुले देखील तेवढेच आहेत. पण मिरचीची साईज थोडी छोटी होत चालली. आधी याला खूप लांब मिरच्या यायच्या, पण आता हळूहळू जसे जास्त दिवस होत आहेत तशी छोट्या छोट्या मिरच्या याला लागायला लागल्या आहेत. तर मिरचीचे झाडे काढून याच्यात
वांगे लावून देऊया. वांग्याची रोपे देखील मस्त तयार झालेली आहेत. 2-3 दिवसात जसा वेळ मिळेल तसे मी याच्यात वांग्याचे रोपे लावून देणार आहे. आणि आपण ज्या काही मिरच्या लावल्या होत्या त्यांना देखील मस्त फुले लागायला लागली आहेत. म्हणजे या मिरच्या जोपर्यंत संपतील तोपर्यंत तिकडे दुसऱ्या बकेटमध्ये आपल्याला मिरच्या यायला चालू होऊन जातील. लाल हिरव्या दोघी मिरच्या मी तोडून घेतल्या. अजून एकदा आपण हार्वेस्टिंग केले की या मिरचीचे झाडे आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण कोथिंबीर तोडून घेऊया. तर बघा, कोथिंबीरसुद्धा भरपूर मोठी झाली आहे आणि त्याला फुले देखील लागायला लागली आहेत. तर ही कोथिंबीर आज मी सर्व ग्रो बॅगमधून काढून घेणार आहे. कारण याच्यात दुधी भोपळ्याचा आणि एक वांग्याचं रोप लावलं आहे. त्यांच्या वाढीसाठी ही कोथिंबीर आज आपण सर्व तोडून घेऊया. जर तुम्ही ग्रो बॅगमध्ये एक बेलवर्गीय भाजी लावत असाल तर त्याच्यात दुसरी भाजी ही पालेभाजी टाकून द्या. म्हणजे की ती ग्रो बॅग खाली राहत नाही आणि भाज्या काढून घेत असतो तेव्हा मातीची देखील मल्चिंग होते आणि आपली जे काही वेलवर्गीय भाजी लावलेली असते त्याची ग्रोथ लवकरात लवकर व्हायला सुरुवात होते. तर मी अशाच पद्धतीने नियोजन करत असते. एखादी पालेभाजी वर्गीय भाज्यांमध्ये लावत असते म्हणजे की आपल्याला दोन्ही भाज्या एकाच ग्रो बॅगमध्ये घेता येतात. आणि बऱ्याचशा भाज्या न टाकता सुद्धा त्या ग्रो बॅगमध्ये आलेल्या होत्या त्या भाज्यासुद्धा मी तोडून घेतल्या. ज्या कोथिंबीरीला फुले येतात त्याच्या वड्या खूप छान होतात. तर ह्या कोथिंबीरीचे मी आता वड्या करणार आहे. कालसुद्धा मी या ग्रो बॅगमधून अर्धी कोथिंबीर घेऊन गेली होती. ती सुद्धा आता शिल्लक आहे. ही आणि ती करून दोघंही कोथिंबीरच्या मठमुंगच्या वड्या बनवायच्या आहेत मला. तर आजची आपली सर्व भाज्या तोडून झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन हार्वेस्टिंग आणि गार्डनिंगच्या व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.